एक साधी गृहिणी जी स्वतःलाच हरवली होती, पण एका रात्री घेतलेल्या निर्णय त्या सकाळी घरात सगळं नेहमीसारखंच चालू होतं. स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज घुमत होता, गॅसवर चहा उकळत होता आणि घरातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामांची जबाबदारी एकटीने सांभाळणारी एक स्त्री शांतपणे आपलं काम करत होती. तिचं नाव होतं सुमन. एक साधी सरळ गृहिणी. तिचं आयुष्य घराभोवतीच फिरत होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत ती घर, नवरा आणि मुलांच्या गरजांमध्ये इतकी गुंतून जायची की स्वतःसाठी वेळ काढणंही तिच्यासाठी अवघड होतं. सगळ्यांची काळजी घेणं, सगळ्यांना वेळेवर जेवण देणं, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं हेच तिचं रोजचं आयुष्य बनलं होतं. पण या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या मागे एक वेगळीच गोष्ट लपलेली होती. तिच्या मनात एक न बोललेलं स्वप्न होतं. ती अनेकदा खिडकीतून बाहेर पाहत बसायची आणि विचार करायची, मी ही काहीतरी करू शकते, माझ्यातही काहीतरी आहे. पण लगेच ती विचार थांबवायची, कारण तिला वाटायचं की हे सगळं फक्त विचारांपुरतंच आहे. तिच्या आयुष्यात कोणी तिच्या स्वप्नांबद्दल विचारलं नाही आणि तिनेही कधी ते कोणासमोर मांडण्याची हिंमत केली नाही. हळूहळू तिने स्वतःच्या इच्छा मनातच दडपून टाकल्या आणि गृहिणी हीच तिची ओळख मान्य केली. पण प्रत्येक वेळी जेव्हा ती खिडकीतून बाहेर पाहायची, तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायची. जणू ती स्वतःलाच सांगत होती, एक दिवस मी काहीतरी वेगळं करणार आहे. एक दिवस मी स्वतःसाठी जगेन. ती स्वप्न अजूनही जिवंत होती. फक्त त्यांना एक संधी हवी होती. लग्नानंतर सुमनचं आयुष्य पूर्णपणे बदललं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या आणि त्या सगळ्यांमध्ये ती हळूहळू स्वतःलाच विसरू लागली. लग्नाआधी तिची काही स्वप्न होती, काही इच्छा होत्या, काही गोष्टी तिला खूप आवडायच्या. पण लग्नानंतर तिने त्या सगळ्या गोष्टी शांतपणे बाजूला ठेवल्या. तिच्यासाठी कुटुंबच सर्व काही बनलं. नवरा, मुलं, घर यांच्या भोवतीच तिचं जग फिरू लागलं. सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठणं, घर साफ करणं, नाश्ता तयार करणं, मुलांना शाळेसाठी तयार करणं, नवऱ्याच्या ऑफिसची तयारी करणं, हे सगळं तिच्या दिवसाची सुरुवात असायची. दिवसभर काम करूनही तिचा दिवस संपत नसे. रात्री उशिरापर्यंत ती घरातील प्रत्येक गोष्ट नीट करते का याची काळजी घेत राहायची. सगळ्यांना वाटायचं की सुमन खूप मजबूत आहे. ती कधी थकत नाही, कधी तक्रार करत नाही. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत स्मित असायचं. पण त्या स्मितामागे तिचं खरं मन कोणीच पाहिलं नाही. हळूहळू तिच्या मनात एक रिकामेपण वाढू लागलं. ती सगळ्यांसाठी जगत होती, पण स्वतःसाठी काहीच करत नव्हती. तिच्या आवडी, तिची स्वप्न, तिची ओळख हे सगळं कुठेतरी हरवत चाललं होतं. कधी कधी ती एकटी असताना शांतपणे बसायची. घरात सगळे झोपलेले असताना ती खिडकीजवळ उभी राहायची आणि बाहेरच्या जगाकडे पाहायची. त्या जगात कितीतरी गोष्टी घडत होत्या. लोक आपापली स्वप्न पूर्ण करत होते आणि ती मात्र तिथेच थांबली होती. एक दिवस काम आटोपून ती आरशासमोर उभी राहिली. काही न बोलता ती स्वतःकडेच पाहत राहिली. चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यात शांत वेदना होती आणि मनात एक मोठा प्रश्न. ती हळूच स्वतःशी बोलली, मी नेमकी कोण आहे? हा प्रश्न साधा होता, पण त्याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. ती आई होती, पत्नी होती, सून होती, पण ती सुमन कुठे होती? त्या क्षणी तिला जाणवलं की ती सगळ्यांसाठी जगत असताना स्वतःला पूर्णपणे हरवून बसली आहे. तिच्या आयुष्यात सगळं होतं, घर, कुटुंब, जबाबदाऱ्या, पण तिची स्वतःची ओळख मात्र कुठेतरी मागे राहिली होती. त्या दिवसानंतर तिच्या मनात एक विचार सतत येऊ लागला, हेच आयुष्य आहे का? की यापेक्षा काहीतरी वेगळंही असू शकतं? हा प्रश्न तिच्या मनात एक छोटीशी हालचाल निर्माण करत होता
अजूनही ती काही निर्णय घेत नव्हती, पण तिच्या आत काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती. ती अजूनही तीच सुमन होती, घर सांभाळणारी, सगळ्यांची काळजी घेणारी. पण आता तिच्या मनात एक नवीन जागा तयार होत होती. एक अशी जागा जिथे ती पुन्हा एकदा स्वतःला शोधू शकणार होती. आणि कदाचित हाच तो क्षण होता जिथून तिच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू होणार होता. एक दिवस सगळं अचानक बदललं. घरात एक अनपेक्षित वादळ आलं. सुमनच्या नवऱ्याची नोकरी गेली. तो दिवस साधा नव्हता. तो त्यांच्या आयुष्यातला एक मोठा धक्का होता. सकाळपर्यंत सगळं ठीक होतं, पण संध्याकाळपर्यंत त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली होती. घरात शांतता पसरली होती. कोणी काही बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात चिंता होती. खर्च कसा भागवायचा, पुढे काय होणार, मुलांचं शिक्षण, घरखर्च, सगळे प्रश्न एकामागून एक समोर उभे राहत होते. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे बसले होते, पण कुणालाही भूक नव्हती. सुमनचा नवरा शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तो काही बोलत नव्हता, पण त्याच्या मनात चाललेलं युद्ध सुमनला जाणवत होतं. त्या क्षणी सुमन फक्त पत्नी नव्हती, ती एक साथीदार होती. तिला समजत होतं, ही वेळ फक्त दुःख व्यक्त करण्याची नाही, तर काहीतरी करण्याची आहे. रात्री सगळे झोपले, पण सुमनच्या डोळ्यांना झोप येत नव्हती. ती छताकडे पाहत विचार करत पडून राहिली. तिच्या मनात दिवसभरातील प्रत्येक गोष्ट फिरत होती. आर्थिक अडचण, घराची जबाबदारी, मुलांचं भविष्य, आणि अचानक तिच्या मनात एक वेगळाच विचार आला. मी काही करू शकते का? हा विचार आधीही कधी कधी तिच्या मनात यायचा, पण यावेळी तो फक्त विचार नव्हता, तो एक निर्णय बनत होता. ती हळूहळू उठली, खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार होता, पण तिच्या मनात मात्र एक नवीन प्रकाश दिसत होता. ती स्वतःशीच शांतपणे बोलली, आता मी थांबणार नाही. हे फक्त एक वाक्य नव्हतं, हा तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. आजपर्यंत ती फक्त घरासाठी जगत होती, पण आता ती घराला आधार देण्यासाठी उभी राहणार होती. तिने ठरवलं की ती काहीतरी करणार. किती मोठं, किती छोटं हे महत्वाचं नव्हतं. महत्वाचं होतं ते पहिलं पाऊल उचलणं. त्या क्षणी तिने स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. भीती होती, अनिश्चितता होती, पण त्याहून मोठी होती तिची जिद्द. ती विचार करू लागली, मला काय येतं, मी काय करू शकते, माझ्यातील ताकद काय आहे. पहिल्यांदाच ती स्वतःच्या क्षमतांकडे गंभीरपणे पाहत होती. त्या रात्री सुमनने एक निर्णय घेतला, पण त्या निर्णयानंतर तिच्या आयुष्यात जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं. पुढे काय झालं ते पार्ट 2 मध्ये पाहूया.